लाडकी बहीण योजना माहिती सरकारला तारू शकणार नाही. दीपक केदार. ऑल इंडिया पॅथर सेना केज विधानसभेची जागा लढविणार असेही दीपक केदार म्हणाले. माहिती सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना तारू शकणार नाही असे प्रतिपादन ऑल इंडिया पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी केले. ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. केज विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील चेंबरी रेस्ट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना पुढे ते म्हणाले की दलित जोडो यात्रा या माध्यमातून राज्यातील आंबेडकरवादी समाजापर्यंत पोहोचण्याचे काम ऑल इंडिया पॅथर सेनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राज्यातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने ऑल इंडिया पॅथर सेनेत प्रवेश करीत आहे. सध्या आरक्षण धोक्यात आलेले आहे. आरक्षण वर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचा घाट केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून घातलेला आहे. केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार हे संविधान विरोधी आणि दलित विरोधी असल्यामुळे त्यांना आता घालवावेच लागेल असे दीपक केदार म्हणाले. अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क परळी. आणि आताची जी लोकसभा निवडणूक झाली, आंबेडकरी मतं 50% डायव्हर्ट करण्याची ताकद ऑल इंडिया पॅथर सेनेच्या माध्यमातून आम्ही दाखवली आणि त्यातूनच येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आमची भूमिका महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीकडे आम्ही इंडिया आघाडीला लोकसभेला पाठिंबा दिला होता. तो पाठिंबा राजकीय कमी आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होता. त्याच्यामुळे तो बिनशर्त पाठिंबा दिला. परंतु महाविकास आघाडीला आता आम्ही आमचा राजकीय प्रस्ताव ठेवलेला आहे. तो 5 जागेचा प्रस्ताव आहे. राखीव मतदारसंघातल्या 5 जागा आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि त्यातले त्यात केज आणि मेहकर या 2 जागा आम्ही मोठ्या प्रमाणात बार्गेनिंगमध्ये चर्चेच्या मुद्द्यामध्ये आणलेल्या आहेत.